भगवद्गीता अध्याय पहिला श्लोक 44, 45, 46. आपण काही मोठे पाप करतो आहोत अशीच अर्जुनाची कल्पना झाली आणि म्हणून तो श्रीकृष्णाला हे आपल्या मनातील गोष्ट पटवण्याचा प्रयत्न करतो. श्लोक 44. अहो बत महात पापम कर्तु व्यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतु स्वजनमुद्यता. अरे रे, किती चमत्कारिक आहे हे सारे. आम्ही हे सारे राज्यसुख भोगण्याच्या इच्छेने आपल्याच नातलगांना मारण्यासाठी करतो आहोत. केवढे मोठे पाप करण्याचे ठरविले आहे आम्ही. श्लोक 45. यदि माम प्रतिकार मशस्त्रम शास्त्रपाणय धार्तराष्ट्ररणे हन्यू स्तन्मे क्षेमतरम भवेत. जर मी शस्त्र हाती न धरता म्हणजेच शस्त्रसज्ज न होता प्रतिकार केला नाही तर धृतराष्ट्राचे पुत्र मला या युद्धभूमीवर मारतील तर ते जास्त चांगले होईल. अशा प्रकारे प्रतिकार शून्य अवस्थेमध्ये गेल्याने अतीव दुःखाने अर्जुनाची झालेली स्थिती संजय धृतराष्ट्राला या शेवटच्या श्लोकामध्ये सांगतो. संजय म्हणाला, एवमुक्त्वार्जुनः संखे रथोपस्थ उपविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः. याप्रमाणे श्रीकृष्णाला सांगून झाल्यावर अर्जुनाने शोकाकुल अवस्थेमध्ये आपले धनुष्यबाण बाजूला ठेवून रथामध्ये तो खाली बसला. अर्जुनाच्या शोकाकुल अवस्थेचे वर्णन करणारा हा अध्याय म्हणूनच अर्जुन विषाद योग या नावाने आहे.